मुलावर तर परिणाम होईल का नाही त्याचा. म्हणून विनंती आहे, हे बघा संपत्ती वृक्षाची सावली आहे, कधी इकडं असेल कधी तिकडं असेल. संपत्तीला महत्त्व देऊ नका, रक्ताच्या नात्याला महत्त्व द्या. आज रक्ताची नाती तुटत चाललेली आहे, कुणीच कुणाला जुमानायला तयार नाही. आम्ही स्टेटस मात्र ठेवतो पण आचरण तसं नाही. वरून गप्पा सदाचाराच्या, आतून काम उसाळ्या मारतोय. वरून प्रेमाच्या गप्पा आहे, आतून क्रोध उसाळ्या मारतोय. आत वेगळं आहे, स्टेटस वेगळा आहे. दिसतं ते खरं नाही, झाकलेलं खरं आहे. या लोकात आम्ही वावरतोय. सत्य प्रगट करा. स्टेटस ठेवून तशाच विचाराचे आपण आहोत असं सिद्ध करू शकत नाही. इथं बसलेल्या तुम्ही बहिणी सगळ्या, मी भाऊ तुमचा. कुणीतरी हो म्हणा, असा महाराष्ट्रभर फिरणारा भाऊ मिळतोय का न करता. येईल रक्षाबंधनला भाऊ भिजला. बहिणीनो, जाता जाता मी तुम्हाला एक विनंती करून चाललो, हात जोडून कळकळीची. 1,00,000-2 लाखा करता आणि गुंठा 2 गुंठे जागे करता भावाच्या प्रॉपर्टीत हिस्सा टाकून कायमचा भाऊ कधीच नाही तोडायचा. नका तोडू, आपण विसरलात. आणि तुम्हाला विनंती आहे, बहीण आल्याशिवाय दिवाळीचा सण नाही साजरा करायचा, रक्षाबंधनचा सण नाही साजरा करायचा. बरेच भाऊ असे आहे, चुलत बहीण कोणत्या गावात हेच त्यांना माहिती नाही. किती भाऊ दाखवू असे. सख्खी तर किती लांब. आज कोर्टामध्ये भांडणं कशाची आहे जास्त? सगळ्यात जास्त भांडणं बहीण भावाची सध्या. का म्हणून? अरे आम्ही एका रक्तात जन्माला आलो, एका आईच्या उदरात जन्माला आलोय. बस एवढं वाक्य घरी न्या, सार होईल माझ्या कीर्तनाचा. आमची जर रक्ताच्या नात्यातली भांडणं जर कोर्टात जात असेल तर तो आमच्या आईच्या दुधाचा अपमान असेल. विनंती आपल्याला, नाती टिकवा, नाती सांभाळा. जेवणा करता अख्खं गाव येईल, जेवण करील, निघून जाईल. पण ज्या दिवशी तुमच्यावर वेळ येईल ना, त्या दिवशी फक्त रक्ताचा भाऊच तुम्हाला कामात येईल. दादा सांभाळा, नाती तुटू देऊ नका. बाप हा घराचं घरपण आहे. मला वाटतं 5 मुली आहेत आणि 1 मुलगा. ज्या वेळेला सुभाष भाऊ माझ्याजवळ बापाविषयी बोलत होते, त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू तरंगलेले होते बापाविषयीचे. नाही कळालं रे बाप आम्हाला, जिवंतपणी नाही कळत दादा बाप. ज्यांचे ज्यांचे बाप गेले त्यांना कळल बाप काय असतो, गेल्यावर कळतो आम्हाला. सगळ्यात जास्त जीव बापाचा मुलीत असतो. बहिणीनो, मुलगी तर बापाचं काळीज असते रे, काळीज असते. रडाल तुम्ही सगळ्या, बाप काय असतो ते. तुम्हाला दिवाळीच्या सणाचा आनंद कुठपर्यंत आहे बहिणीनो? जोपर्यंत माहेरा तुमचा म्हातारा बाप जिवंत आहे. अरे एकदा का बाप गेला ना, नाही दादा हक्काचा उमरा चपला सोडायला. अरे जोपर्यंत बाप आहे तोपर्यंत मुलगी आहात. एकदा माहेरातला बाप गेला का मुलगी नाही, तुम्ही पाहुण्या होतात, पाहुण्या. लई प्रेम करतो बाप मुलीवर. नाही दादा, हे नातं फार अतूट नातं आहे. तुमचा विवाह झाला, आठवा तो दिवस. सगळे गळ्यात पडून रडायला भेटतात तुम्हाला, आई मामी काका काकू चुलता सगळे सगळे. तुमचा बाप नाही भेटत. का माहिती का? नाही पाहू शकत रे तो तुम्हाला सासरी जाताना. एकटाच बसलेला असतो मंडपाच्या एका कोपऱ्याला, दोन्ही गुडघ्यात मुंडकं घालून एकटाच रडणारा बाप असतो आपला. 2-4 माणसं धरून आणतात त्या बापाला, चला मुलगी वाटी लावायची. ज्या वेळेला बापाला मुलगी पाहते ना, हळू चालणारी पोरगी बाप पाहायला का पळत सुटते दादा. गळ्याला कडाडून मिठी मारते. ढोरागोरासारखा बाप हंबरडा फोडतो. ढेकळावर पाणी पडलं का ढेकूळ कसा विरघळतो, ती स्थिती त्या बापाची झालेली असते. 4-4 माणसं मिठी सोडतात रे, बापाची मुलीची मिठी सुटत नाही. प्रेम प्रीतीचे बांधले ते न तुटे काही केले. आता मुलीला गाडीत बसवल्या जातं, हळूहळू गाडी सुरू होते. हा प्रसंग प्रत्येक बापाच्या जीवनात आहे. फार कठीण प्रसंग आहे दादा इथलचा. आता बाप गाडीला थाप मारतो, गाडी उभी राहते. काय आठवलं त्या बापाला कुणास ठाव. आज तुमच्या बाजूनं नाही आहे तुमचा बाप, त्याला बाजू बदलावा लागते.
जावयाच्या बाजूनं जातो. कधी झुकलेला नाही तुमचा बाप बहिणीनं कुणापुढे, हात जोडलेले नाही कुणापुढे तुमच्या बापानं, पण आज स्वतःच्या मुली करता झुकवून घेतो स्वतःला जावया पुढं आणि असा हात जोडून सांगतो, जावई बापू काळजाचा तुकडा तोडून तुमच्या हातात दिलाय बरं का, लय लाडात वाढवलेलं आहे तिला. एखादी चूक जर झाली ना जावई बापू, तिला अजून फारसं कळत नाही, तिची चूक नाही, तिच्या बापाची समजायची आणि तिचा गुन्हा पदरात घेत जायचा. तिच्याकरता हा तिचा बाप तुमच्या पुढं कायमचा झुकलेला राहील. अरे मुली करता जावया पुढं स्वतःला कायमचं झुकवून घेतो, त्याचं नाव बाप आहे. कसं विसरता? लई मोठाले बंगले बांधा माझ्या दादानं, तुम्ही लई मोठाले बंगले बांधा, पण तुमच्या बंगल्याच्या वाट्यावर एका कोपऱ्याला तुमचा म्हातारा बाप आणि दुसऱ्या कोपऱ्याला म्हातारी आई, ही खरी शोभा असते रे आपल्या बंगल्याची, ही खरी शोभा असते. पण ज्या दिवशी वाट्यावरचा बाप जाईल ना, समजायचं आपल्या बंगल्याची शोभाच गेली. एक बाप निष्ठुर नसतो रे, बापाला घरात पात्र आहे निष्ठुरतेचं. बाप निष्ठुर नाही, हा पडद्याआडचा कलाकार आहे. रडायची वेळ आली का लपून रडणारा बाप आहे, समोर प्रगट करत नाही तो. कठोरतेचे शब्द बाहेर आहे, पण अंतकरणामध्ये मृदू असतो बाप. आळंदीला मुलांना सोडवायला येतात बरेच बाप, मुलगा सोडून बाहेर पडतात, किंवा तुम्ही हॉस्टेलला जातात मुलगा सोडवायला, एखादी पेटी एका कोपऱ्यात लोटल्या जाते त्याची, कुणी ओळखीचे मित्र नाही त्याचे. उदास चेहऱ्याचा मुलगा पाहिला आणि मुलाला सोडून तुम्ही परत फिरले का बापाच्या डोळ्यात आसू तरंगलेले असतात, पण मुलासमोर रडून प्रगट नाही करत. कारण मी जर इथं रडतो हे जर याला कळालं, हा शिकणार नाही, पळून येईल. बाप डोळ्याला रुमाल लावतो रे पोरा देखत असा, बाहेर येतो आणि एकटा ढोरागोरासारखा रडतो, त्याचं नाव बाप आहे. हा पडद्याआडचा कलाकार आहे. महिपती महाराज तर असं म्हणतात, सगळ्या तीर्थामध्ये श्रेष्ठ तीर्थ तर आपले आईबापच आहे. आता नमो माता पिता, ज्यांची सगळा तीर्थावनी वरिष्ठता, ज्यांचे नरदेह तत्वता पावल वावचिता निज भाग्य. ज्याचे आईबाप जातात त्याला कळतं दादा बाप काय असतो. विनंती आपल्याला, तुम्हाला सेवा नाही करायची ना, नका करू, पण म्हाताऱ्या बापाला टाकून नाही बोलायचं आजपासून. अरे कधी भुसकून निघून जाईल आणि नंतर किती बाबा बाबा करा, कधीच नाही भेटायचा बाप. एकदा मातीच्या आड गेला का परत कधीच नाही भेटणार. रात्रीची वेळ आहे, थोडीशी जवळ घाण केली आपल्या बापानं, थोडं सांभाळा ना. अरे आपण लहान होतो, आपण किती घाण करायचो. अरे केलंय ना त्यांनी आपल्या करता. बडबड करतो बाप, म्हातारपण आहे, बडबड करत असला थोडं सांभाळा. तुमचा बाप याचा विसर पडू देऊ नका. तो येड्यासारखा करतो, पण तुमचा बाप याची आठवण ठेवा ना माझ्या दादानो. या संभाजीनगरला मातोश्री नावा